खरं तर आषाढी एकादशी अगदी जवळ आली आणि विठुनामाचा गजर करत हजारो लाखो वारकरी पंढरीच्या दिशेनं वाटचाल करत आहेत। पंढरीला गेला तुम्ही चंद्रभागेमध्ये आंघोळ केली की तुम्हाला पुण्य मिळतं अशी या सर्व वारकऱ्यांची श्रद्धा आहे। परंतु सध्या तुम्ही पंढरपुरात गेलात तर या चंद्रभागेची अक्षरशः गटार गंगा झाल्याचं दृश्य तुम्हाला पाहायला मिळेल। इंद्रायणीच्या तीरावरून निघालेला वारकरी ज्या चंद्रभागेमध्ये पवित्र होण्यासाठी सुमारे 18 दिवसांचा पायी प्रवास करतो तीच चंद्रभागा मात्र मैली झाली आहे। कारण पवित्र पंढरीतून बाहेर पडणारं सगळं सांडपाणी थेट चंद्रभागेत मिसळू लागलंय। चंद्रभागेच्या पात्रात वारकऱ्यांच्या राहुट्या लागतात। एकादशीपर्यंत आणि त्यानंतरही वारकरी आंघोळीसाठी या चंद्रभागेत उतरतो, पण तीच चंद्रभागा त्याच्यासाठी धोकादायक झाली। एकदम गंद आहे आणि आंघोळीला पण बसू शकत नाही। घाणच आहे, अजूनही सफा नाहीच आहे, सफाई नाही आहे। पाणी शेवाळलं, सगळं घाण इकडे तिकडे सारे पुंजे हे ते कचरा केर कचरा पडलेला आहे। मागच्यापेक्षा एकदम गदळ आणि स्वच्छ कशीच नाही। तर शासन निधी देते तर शासनाने करायलाच पाहिजे। या महानगरपालिका नगरपालिका कलेक्टर यांनी हेच लक्ष द्यायला पाहिजे। पालिकेने दक्षता घ्यायला पाहिजे, त्यासाठी खास कामगार लावले पाहिजेत आणि मग भाविकांची सेवा होईल। घाणीत सेवा होत नाही। बरेचसे काय अस्वच्छता आहे, सगळी वास येतोय, घाण आहे। एवढे लांबून येतात वारकरी, त्यांच्यासाठी स्वच्छता पाहिजे इथं। आषाढी आठवड्यावर येऊन ठेपलीये। लाखो वारकऱ्यांचे जथ्थे पंढरीत दाखल होत आहेत आणि आपलं प्रशासन अजूनही मूलभूत सुविधांमध्येच अडकलंय। इथे आम्ही मेकनाइज हाऊसकीपिंग आता करणार आहोत। वेगवेगळ्या टाइप्सचे जसे फ्लोर्स असतील, कार्पेट्स असतील किंवा अजून मार्बल्स असतील किंवा काय प्रकारची वास्तू आहे त्या हिशोबाने आम्ही आता क्लिनिंग करणार आहोत। आणि ह्या टीमच्या माध्यमातून मंदिर परिसर, गाभारा, दर्शन मंडप, पॅसेज हा पूर्ण परिसर प्रोफेशनल पद्धतीने कसं क्लीन करायचं याचं ट्रेनिंग आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना देत आहोत। एकीकडे विठ्ठल मंदिर चकाचक ठेवण्यासाठी प्रशासनानं मंदिर कर्मचाऱ्यांना काल प्रशिक्षण दिलं, पण त्याच विठ्ठलाच्या भक्तांसाठीच्या मूलभूत सोयी सुविधा अजूनही चंद्रभागेच्या तळाशीच आहेत। सुनील दिवाण, ABP माझा, पंढरपूर।